फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही चाललो आहे प्रयागराजला आणि दुपारी 2 वाजताची फ्लाईट आहे बरोबर. आणि 2 महिने झालं आमची खूप इच्छा होती जायची, पण वेळ मिळत नव्हता किंवा योग येत नव्हता म्हटलं तरी चालेल. आणि आता जे सगळ्यात शेवटचं शाही स्नान आहे ते आम्हाला मिळणार आहे. शेवटचंच आहे ना हे? शेवटचंच आहे. आणि बरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आमचं ते शाही स्नान होणार आहे आणि खूप जास्ती एक्साइटेड आहे आम्ही. 144 एका ठिकाणी रूम तर बुक केली आहे. बघू आता ती आमच्या ह्याच्यापासून फार लांब आहे एअरपोर्टपासून. आता तिथे गेल्यावरच कळेल काय अवस्था आहे, तुम्हाला काय होईल तिथे गेल्यावरच कळेल. इथून आम्ही आता प्लॅन जास्त केलं नाही आहे, फक्त एक रूम बुक केली आम्ही फक्त. आणि ती साधारणतः जवळ आहे त्या संगमच्या. होप सो तो तरी म्हटलंय 300 मीटर अंतर आहे. तिथे गेल्यावरच कळेल त्यात सगळं काय ऍक्च्युली आहे. आणि बहुतेक करून आम्हाला असं वाटते गर्दी असेल भरपूर, कारण आता शेवटचं शाही स्नान आहे आणि त्यात महाशिवरात्रीची सुट्टी पण आहे. त्यामुळं बरेचसे लोक तरी आता लास्ट चान्स आहे म्हटल्यानंतर कोणी मिस करणार नाही. पण बघू आता, तशी आम्ही चालायची वगैरे तयारी ठेवलेली आहे. काही अगदीच म्हणजे चालावं वगैरे लागेल तर हो, आम्ही रोज प्रॅक्टिस करते. बघू आता. तर आता 2ला आम्ही निघू, 4 वाजता पोहोचू. 4 वाजता मग आता तिथून मला वाटते 20 ते 25 किलोमीटर आहे एअरपोर्ट. 1-1.5 तास. पण ट्रॅफिक असेल तर 2-3 तास पण लागू शकतात, माहित नाही. 5-6 पण आम्ही जाऊ तिथं. 6 आम्ही कुठे जवळपास फिरू तिथं. आमचं सेक्टर 23 आहे जिथं आम्ही रूम बुक केली आहे ते. आणि नंतर मग नेक्स्ट डेला आमची लगेच फ्लाईट आहे सकाळीच. आम्ही ऍक्च्युली परत 11 वाजता बुक केली. थोडं उशिरा करायला पाहिजे, पण जी मिळाली ती आम्ही केली. जी ती फास्ट होती ऍक्च्युली, म्हणजे 2 तास परत लगेच. त्यामुळं लवकर इथं आलो, पण फ्लाईट आमची डिले आहे. ऑलमोस्ट 15 मिनिट डिले. तर झालं असं की फ्लाईट आमची होती 15 मिनिट डिले. आणि पण एक फायदा असा की पुण्यावरून डायरेक्ट फ्लाईट होती, त्यामुळं आम्हाला त्याचा फायदा झाला. कारण परत मुंबईला जावा, मुंबईवरून दुसरीकडे जावा किंवा पुण्यावरून आणि दिल्लीला जावा, चेंज करा, ह्या सगळ्या प्रोसेस आल्या असत्या. त्यामुळे हे छान झालं. आम्हाला ना यावेळी इमर्जन्सी एक्झिटच्या बाजूला मिळाली आहे. आम्ही तसे लवकरच पोचलो. लवकर म्हणता येणार नाही, कारण प्रयागराजला आल्यानंतर सुद्धा पार्किंगसाठी जागा नव्हती, त्यामुळं अर्धा तास हवेमध्येच होतो. तर आता आम्ही मस्त बाईक घेतली आणि बाईकवरून चाललेलो आहे, कारण टॅक्सीला खूप ट्रॅफिक लागलं असतं त्यामुळं. आणि इथं ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. आम्हाला तसे 2.5-3 तास लागलेच, कारण आम्ही काही खाल्लं नव्हतं. त्यामुळे थोडंसं नाश्ता केला आणि पोहोचलो डायरेक्ट अरेल घाट, जिथून जवळच आमची रूम होती. तर चला, आज आपण तुम्हाला घेऊन चाललो आहोत एका पवित्र प्रवासावर. प्रयागराज म्हणजेच भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचं एक महत्त्वाचं असं केंद्र. गंगा, यमुना आणि अदृश्य अशी सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावर वसलेलं हे स्थान हिंदू धर्मात अतिशय पवित्र असं मानलं जातं. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी इथं स्नान करणं म्हणजे अनंत पुण्य मिळवण्यासारखंच आहे. तर आम्ही रूमवरती गेलो, थोडंसं फ्रेश झालो. आणि आमच्या जे ओनर होते, म्हणजे ज्यांच्या रूमवर आम्ही राहिलो होतो, त्यांनी आम्हाला सांगितलं इथं एक शिवालय गार्डन म्हणून आहे की जिथं 12 ज्योतिर्लिंग मंदिर उभे केलेले आहेत. तर ते तुम्ही बघू शकता. आणि आमचं होतं सेक्टर 23 आणि त्या बाजूला बघण्यासाठी फक्त ही एकच ठिकाण होतं, ही एकच प्लेस होती, शिवालय गार्डन. तर आम्ही विचार केला, चला आपल्याला काहीतरी बघायला मिळतं ॲटलिस्ट, म्हणून आम्ही शिवालय गार्डन बघायला आलो. आणि अतिशय सुंदर अशी प्रतिकृती उभी केली आहे की जिथं तुम्हाला 12 प्रकारचे 12 ज्योतिर्लिंग बघायला मिळतात, त्याची माहिती दिलेली आहे. आणि याची एंट्री फी 50 रुपये वगैरे होती. आणि असं मध्ये त्यांनी पाणी सोडलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर मस्त असं तुम्ही बोटिंग करू शकता. अर्थातच त्याचे वेगळे चार्जेस आहेत, पण आम्ही ऑलरेडी एवढा प्रवास करून आलो होतो, त्यामुळं आमच्यात काही जास्त एनर्जी नव्हती. तर आम्ही विचार केला, चला हे मंदिर बघून परत जाऊ.
आणि बोटिंगची पण आम्हाला चौकशी करायची होती, त्यामुळं आम्ही हे मंदिर बघितलं. आणि तुम्हाला ही माहिती आहे का, हा जो महाकुंभ मेळावा होता 2025मध्ये, जो प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाला, तर हा जगामधला सर्वात मोठा असा धार्मिक सोहळा ठरला. आणि या 45 दिवसांच्या मेळ्यामध्ये 660 दशलक्ष म्हणजेच 66 कोटीहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. आणि यामध्ये 15 लाख परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली होती. आणि सरकारने या महाकुंभसाठी मोठ्या प्रमाणावर अशा व्यवस्था केल्या होत्या, जसे की नवीन फ्लायओव्हर केला होता, कायमस्वरूपी आणि तात्पुरते असे घाट निर्माण केले होते, आणि नवीन बस स्थानकाची उभारणी केली होती. आणि याशिवाय सुरक्षा, स्वच्छता याच्यासाठी हजारो पोलीस कर्मचारी आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही पहाटे 3 वाजताच उठलो आणि 4 वाजता म्हणजे आम्ही त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी आलो. थंड पाणी, भक्तिमय वातावरण आणि हर हर महादेवच्या गजरात आम्ही ही अविस्मरणीय अशी अनुभूती घेतली. हां, आणि हो, तुम्हाला माहिती आहे का, अर्थातच तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की महाकुंभ मेळ्यात पवित्र असं स्नान का करायचं ते. पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान घेण्याचं अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक असं महत्त्व आहे. हिंदू धर्मात असे मानलं जातं की कुंभ पर्वाच्या वेळी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमात स्नान केल्यानं पापांचे क्षालन होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. अर्थात मोक्षाची प्राप्ती होते म्हणजेच की हा आपला शेवटचा जन्म असू शकतो. आणि त्याचसोबत कुंभपर्वाच्या शुभ काळात संगमात स्नान केल्याने आत्मशुद्धी होते असं हिंदू ग्रंथ सांगतात. पापक्षालन होते असंही सांगतात. श्रीमद भगवद्गीता, विष्णू पुराण आणि महाभारतात देखील कुंभस्नानाचे महत्त्व सांगितले आहे. आणि कुंभमेळ्याचा संबंध समुद्रमंथनात मिळालेल्या अमृताशी आहे. असं मानलं जातं की या काळात संगमाचे पाणी अमृततुल्य बनते आणि त्यामध्ये स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते. इव्हन कुंभमेळा विशिष्ट ग्रहस्थितीमध्ये साजरा केला जातो. या काळात गंगेत स्नान केल्याने शरीर व मन शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि ऋषीमुनींच्या परंपरेचा हा एक भागही आहे. अनेक महान ऋषी, साधू आणि संत कुंभमेळ्यात स्नान करतात. त्यांच्या सानिध्यात स्नान केल्याने आध्यात्मिक असा लाभ मिळतो. पौर्णिमा, माघी अमावस्या आणि एकादशी यासारख्या दिवशी जर स्नान केल्यास विशेष असं पुण्यफळ मिळतं. आणि महाकुंभमधील स्नान हे केवळ एक धार्मिक विधी नसून ते मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे करोडो भक्त या महान स्नाने सहभागी होतात आणि हर हर गंगेचा जयघोष करतात. तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.